तर आमच्या आयुष्यात घडलेली एक घटना आहे, त्याबद्दल हा मी व्हिडिओ बनवत आहे. श्वेताची खूप इच्छा होती, तिला 3 डोळ्याचा आयफोन घ्यायचा होता. तो आयफोन 16 प्रो मी तिला वुमन्स डेच्या दिवशी गिफ्ट केला 8 मार्च. आणि एक्झॅक्टली एका महिन्यानंतर ती बसने ट्रॅव्हल करत असताना 9 एप्रिलला तिचा मोबाईल चोरीला गेला. त्याच्यानंतर काय झालं ते तुम्हाला सांगतो, ते जास्त इंटरेस्टिंग आहे. दररोज सकाळी उठल्यावर मी ओम नमः शिवाय आणि हनुमान चालीसा बोलायचो आणि त्याच्यानंतर थँक्यू बोलायचो देवाला आणि युनिव्हर्सला की थँक्यू देवा, थँक्यू युनिव्हर्स, तुम्ही आमचा मोबाईल परत दिला. झालं असं 4 महिन्यानंतर हा मोबाईल आम्हाला परत मिळाला. ह्याच्यासाठी आम्ही मुंबई पोलिसांचे खूप खूप आभार. त्यांनीही खूप आम्हाला सपोर्ट केलं, त्यांनी त्यांचे सगळे एफर्ट्स टाकले आणि हा मोबाईल आम्हाला आहे तसा मिळाला. आता ह्याच्यातून सांगावंसं हे वाटतं मला तुम्हाला, लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही ऐकलंच असेल. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? तुम्हाला एक गोष्ट तुमची हवी आहे, तुम्ही तिच्याबद्दल दररोज विचार करा, देवाला थँक्यू म्हणा, युनिव्हर्सला थँक्यू म्हणा, ती गोष्ट तुम्ही आम्हाला मिळवून दिली आहे त्याच्याबद्दल. दुसरं, नुसतं लॉ ऑफ अट्रॅक्शन करून चालणार नाहीये, तुम्हाला तुमची मेहनत घ्यावी लागणार आहे. आम्ही कंटिन्युअस फॉलोअप मध्ये होतो, फेऱ्या मारल्या पोलीस स्टेशनच्या, त्यांच्यासोबत फॉलोअप मध्ये राहिलो, त्यांच्या टच मध्ये राहिलो. सो तुम्हाला तुमचं काम तर करायचंच आहे. आणि अजून एक, मॅनिफेस्टेशन ऐकलं असेल तर हे काय आहे? हे तेच आहे. द सिक्रेट बुक वाचा, द सिक्रेट मूवी पण आहे युट्यूबवर, एकदा बघा. तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती देवाकडे मागा, युनिव्हर्सकडे मागा. देवाकडे नाही मागणार तर कोणाकडे मागणार? मागा, गोष्टी मिळतात, गोष्टी घडतात. आणि हे एक एक्झाम्पल आहे, आमच्या समोर मोबाईल मिळालेला आहे. परत सोशल मीडियावर निगेटिव्हिटी पटकन स्प्रेड होते, पण हा पॉझिटिव्ह मेसेज मला द्यायचा होता आपल्या मुंबई पोलिसांबद्दल पण आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल पण. चला मग येतो मी. थँक्यू. बाय बाय.